विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही विधानसभा अर्थसंकल्पामध्ये। म्हणून आपल्या विरुद्ध प्रचंड राग आणि असंतोष आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे। विधानसभेचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू आहे आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची कुठलीही तरतूद करण्यात आली नाही। तसंच शेतकऱ्यांना जीएसटीतून मुक्तता देण्याच्या संदर्भात सुद्धा विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिलेलं होतं, परंतु त्याच्या संदर्भात सुद्धा कुठलाही अवाक्षर त्यांनी काढलेलं नाहीये। अशा परिस्थितीत आपल्या विरुद्ध शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय, शेतकऱ्यांची फसवणूक झाली हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय। म्हणून आता काय करायचं, आपल्याला हा असंतोष आता कसा निवळला पाहिजे याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपलं कुटील डाव किंवा कट कारस्थान आपण ज्याला म्हणतो ते टाकायला सुरुवात केलेली आहे। आणि त्याचाच भाग म्हणजे सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते, माजी मंत्री आहे आणि सध्या त्यांना कुठलंही मंत्रिपद दिलेलं नाही आणि ते वारंवार विधानसभाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्या अधिवेशनापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे। त्याच्यानंतर अर्थसंकल्पापूर्वी सुद्धा त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की आम्ही सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवूनच देऊ। तसंच वारंवार ते जिथं पत्रकारांना भेटत होते तिथं कर्जमाफीबद्दल बोलत होते आणि आता कर्जमाफीचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नसल्यानंतर ते एक दोन वेळा जवळजवळ त्यांचं बोलून झालेलं आहे विधानसभेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे। परंतु त्याच्यापूर्वी महाविकास आघाडीचे जे नेते एकनाथ खडसे असतील, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, विजय वडेट्टीवार असतील किंवा इतर रोहित पवार असतील, अन्य जे कोणी नेते असतील विरोधी पक्षातले, त्यांनी सुद्धा वारंवार शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकारला जाब विचारलेला आहे। मग आता शेतकरी ह्या गोष्टीतून प्रचंड रुष्ट झालेले आपल्यावर हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना पुढे केलेले आहे आणि ही जी पद्धत असते आपलाच बॉल आपलीच बॅट आणि आपणच खेळायला, आपणच बॅटिंगला आणि आपणच अंपायर, अशा पद्धतीचा हा न्याय आहे। म्हणजे सत्तेत तुम्हीच राहणार, कर्जमाफी तुम्हीच नाही करणार आणि परत कर्जमाफीच्या नावाने बॉम्बलायला तुमचेच माणसं उभे करणार। जसं की बीड परळीचे जे प्रकरण झालं संतोष देशमुख हत्याकांडामध्ये, संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वास्तविक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निष्क्रियपणा, यांचा म्हणजे त्यांचं जे काही प्रशासनावर किंवा गृहमंत्रालयावर त्यांची कमांड नाही आहे किंवा गुंडगिरी इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पोहोचलेली असताना आणि तिच्यावर आपण अंकुश आणू शकत नाही असं लक्षात आल्यानंतर सुरेश धस यांना पुढे करून आपल्या गृहमंत्रालयाच्या विरोधात लोकांचा रोष राहू नये म्हणून सुरेश धस भाजपचेच माणूस असलेला किंवा भाजपचेच आमदार असलेले त्यांना विधानसभेत बोलायला लावलं। 3 महिने अक्षरशः त्यांना देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट माहीत होती की संतोष देशमुखची हत्या कशी झालेली आहे, त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटो हे देवेंद्र फडणवीस यांनी बघितलेले आणि सुरेश धस यांनी सुद्धा बघितलेले होते। अगदी जसं त्या व्हिडिओत दाखवलेलं होतं तसंच 3 महिन्यापूर्वी सुरेश धस बोलत होते, म्हणजे त्यांनी ते व्हिडिओ बघितलेले असणारे सुरेश धसनी। म्हणून आता एवढा असंतोष आणि एवढा प्रचंड रोष थांबवण्यासाठी सुरेश धसला पुढे करून, सुरेश धस कसा मराठ्यांचा नेता आहे असं एक चित्र उभं करण्यासाठी, म्हणजे सुरेश धस भाजपचाच आणि सत्ता राज्यामध्ये पण भाजपचीच आणि असंतोष पण भाजपच्याच विरोधात, मग हे सगळं थांबवण्यासाठी सुरेश धसला पुढे केलं। तसं आता सुधीर मुनगंटीवारला पुढे केले शेतकऱ्यांचा असंतोष रोखण्यासाठी आणि आपल्या विरोधातला जो आवाज आहे तो कुठंतरी कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हे कट, आता काही लोकांना हे कट कारस्थान हे शब्द चुकीचे वाटतील परंतु हे सगळं हेच चाललेलं आहे। तुमचाच सत्ताधारी तुम्हीच आहे आणि विरोधात पण तुम्हीच बोलता, म्हणजे नेमकं काय? अरे विधानसभेत बोलण्यापेक्षा मग सरळ तिथं देवेंद्र फडणवीसकडे जाऊन सांग ना, मी जर तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत नसाल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो असं सुधीर मुनगंटीवारनी म्हटलं पाहिजे ना, किंवा भाजपचे जे कोणी आमदार आहे त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे ना, ज्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे, कळकळ आहे, त्यांनी सरळ असं म्हणलं पाहिजे ना, तुम्ही जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत नसाल तर हा आमच्या आमदारकीचा राजीनामा। परंतु नौटंकी करण्यासाठी, ढोंग करण्यासाठी, शेतकऱ्यांबद्दलचे मगरीचे अश्रू गाळण्यासाठी भाजपने हा सुधीर मुनगंटीवार नावाचा माणूस पुढे केलेला आहे। आता जसं सुरेश धस पुढे केलेला होता
फक्त संतोष देशमुख प्रकरणा इतकंच असंतोष हा शेतकऱ्यांच्या मध्ये कर्जमाफीबद्दल आहे. कर्जमाफीबद्दल शेतकरी प्रचंड आस लावून बसलेले होते आणि कर्जमाफी न झाल्यामुळे प्रचंड राग शेतकऱ्यांमध्ये आहे आणि तो टाळण्यासाठी आता हा सुधीर मुनगंटीवार नावाचा बावला पुढे केलेला आहे आणि त्यालाच बोलायला लावायचं शेतकऱ्यांच्यासाठी. अरे मग सत्ता तुमची आहे, आमदार तुमचे एवढे 230 पेक्षा जास्त, मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचा आहे, मग कर्जमाफी करायला तुम्हाला अडचण कुठून येते? परंतु फक्त नौटंकी करायची, कुठंतरी हा प्रकरण लावून धरायचं, लांबून धरायचं आणि शेतकऱ्यांची फसवणूक करायची असा प्रकार आहे. धन्यवाद. याच्याबद्दल तुमच्या काही